10वी गणित भाग 1 3.4 मधला प्रश्न चौथा. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? बघा, इथं 15व्या रांगेतील पण खुर्च्या विचारलेल्या आहेत आणि नाट्यगृहातील एकूण खुर्च्या पण विचारलेल्या आहेत. म्हणजे TN आणि SN दोन्ही आपल्याला फॉर्म्युला इथं वापरावं लागणार आहे. पहिल्या रांगेत बघा 20 खुर्च्या आहे. आपण पहिल्यांदा 15 रांगेतल्या खुर्च्या काढूया. पहिल्या रांगेत 20 आहेत, दुसऱ्या रांगेत 22 आहेत, तिसऱ्या रांगेत 24 आहेत. म्हणजे फरक कितीचा आला? 2चा. पहिल्या रांगेत 20 आहे म्हणजे A बरोबर 20. 15व्या रांगेतील खुर्च्या काढण्यासाठी A बरोबर 20, D बरोबर 2, कारण 22 वजा 20 2 किंवा 24 वजा 22 बरोबर 2. N बरोबर 15 आणि T 15चा आपल्याला काढायचं. म्हणजे 15व्या रांगेतील एकूण खुर्च्या काढायच्या. TN बरोबर A अधिक N वजा 1 D. T15 15व्या रांगेतून T15 बरोबर 20 अधिक 15 वजा 1 गुणिले 2. 15त नाही गेले 14, 14 गुणिले 2 28. T15 बरोबर 20 अधिक 28. तर 15व्या रांगेतील एकूण खुर्च्या येतील 48. 15व्या रांगेमध्ये एकूण 48 खुर्च्या आहेत. आता एकूण खुर्च्या काढायच्या आहेत. एकूण रांगा किती दिलेल्या आहेत? 27. मग एकूण रांगा 27. N बरोबर इथं 27 घ्यायचं आणि S 27 म्हणजे त्यांची बेरीज काढायची आपल्याला एकूण खुर्च्या. म्हणून सर्व रांगेतील खुर्च्यांची बेरीज S 27. SNचा फॉर्म्युला वापरायचा इथं. SN बरोबर N/2 2A अधिक N वजा 1 D. S 27 बरोबर 27/2 2 गुणिले 20 अधिक 27 वजा 1 गुणिले 2. S 27 बरोबर 27/2 40 अधिक 26 गुणिले 2. 26 दोन्ही 52. 40 अधिक 52 येतात 92. 27/2 गुणिले 92. 2ने भागाला 92ला 46 येईल. 42 1 राहिला, 12. S 27 बरोबर 27 गुणिले 46. S 27 बरोबर 1242. 27 गुणिले 42चा गुणाकार आला 1242. म्हणजे एकूण सभागृहातील ज्या खुर्च्या आहेत, नाट्यगृहातील एकूण ज्या खुर्च्या आहेत त्या 1242 म्हणजे 1242 खुर्च्या आहेत. 5वा प्रश्न आहे. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवारी दिवसांच्या तापमानांची नोंद केली. या नोंदी अंकगणितीय श्रेणीत आहेत असे आढळले. सोमवार ते शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान वजा 30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. आता बुधवारचं दिलेलं वजा 30 अंश, तर आपण बुधवारच्या ठिकाणी A ठेवायचं आहे. जे अंकगणितीय श्रेणी बघा या पद्धतीने घेऊया आपण. समजा कारगिल येथील एका आठवड्यातील सोमवार ते शनिवारचे तापमान अनुक्रमे A वजा 2D, A वजा D, A अधिक D, A अधिक 2D व A अधिक 3D असे आहे असे मानायचं आहे. म्हणजे A वजा 2D सोमवारचं, A वजा D मंगळवारचं, A हे बुधवारचं, A अधिक D गुरुवारचं, A अधिक 2D शुक्रवारचं आणि A अधिक 3D हे शनिवारचं. अशा अनुक्रमे लिहिलेलंच आहे. त्या पद्धतीने ओळीने येतील आपण मांडलं. मग दिलेल्या माहितीनुसार माहिती काय दिलेली आहे? पहिली जी आहे सोमवार ते शनिवारच्या तापमानाची बेरीज, म्हणजे सोमवार A वजा 2D आणि शनिवार A अधिक 3D यांची जी बेरीज आहे ती मंगळवार आणि शनिवारच्या बेरीजेपेक्षा 5ने जास्त आहे. म्हणजे A वजा D अधिक A अधिक 3D अधिक 5. हा 5ने जास्त आहे म्हटल्यानंतर आपल्याला इकडच्या उजव्या बाजूला 5 मिळवावे लागतील. म्हणजे मंगळवारच्या आणि शनिवारच्या तापमानामध्ये 5 मिळवावे लागतील. A वजा D अधिक A अधिक 3D अधिक 5. सर्व टर्म्स डाव्या बाजूला घ्या आणि चिन्ह बदलणार. A आहे ते वजा A होईल, वजा D आहे ते अधिक D होईल, अधिक A आहे ते वजा A आणि अधिक 3D ते वजा 3D बरोबर 5. आता इथं आपण बेरीज जरी केली तरी चाललं असं 2A आणि अधिक D येते आणि इकडं 2A अधिक 2D. तर ह्या Aला A गेलं, पुन्हा अधिक Aला वजा A गेलं, अधिक 3Dला वजा 3D गेले, वजा 2D मधून अधिक D गेला, वजा D राहिलं बरोबर 5, D बरोबर वजा 5. मग इथं बुधवारचे तापमान दिलेलं आहे. D म्हणजे डिफरन्स आला आपल्याला वजा 5चा आणि बुधवारचं तापमान आहे वजा 30 अंश आणि आपण बुधवारचं A मांडलेलं आहे त्यामुळे A बरोबर वजा 30 आलं. मग बघा
अंकगणित श्रेणीप्रमाणे दिलेलं आहे, त्यामुळे आपण ह्या पद्धतीने सोडवलं आहे. दिवस सोमवार, सोमवारचं ए वजा 2D आहे. -30 - 2 गुणिले -5, 5 दुनी 10 - 10 वजा वजा अधिक -30 -30 अधिक 10 बरोबर -20 आलं. मंगळवारचं ए वजा डी म्हणजे -30 वजा 5 वजा वजा अधिक झाले -30 अधिक 5 -25 अंश. बुधवारचं आलं दिलेलंच आहे -30 अंश. गुरुवारचं ए अधिक डी म्हणजे -30मधून -5 गेले, यांची बेरीज होणार -35 अंश सेल्सिअस. ए अधिक 2D 5 दुनी 10 -10 -30 -10 -40 आणि ए अधिक 3D शनिवारचं तापमान -30 अधिक 3 5 15 -15 बरोबर -45. तर कारगिल येथील सोमवार ते शनिवारचे तापमान अनुक्रमे -20 अंश -25 अंश -30 अंश -35 अंश -40 अंश व -45 अंश आहे. 6वा आणि शेवटचा प्रश्न. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3 याप्रमाणे 25 ओळीमध्ये झाडे लावली. तर एकूण झाडे किती? बघा, इथं पहिल्या ओळीत 1 आहे, दुसऱ्या ओळीत 2 आहे, म्हणजे एकेकने वाढवत नेलेलं आहे आणि एकूण ओळी आहेत 25. म्हणजे 25 ओळीमध्ये एकूण किती झाडे लावली ह्याच्यासाठी म्हणजे हा एसएनचा बेरीज आपल्याला काढायची एकूण. त्यामुळे एसएनचा फॉर्म्युला इथं वापरावा लागणार आहे. ए बरोबर 1, पहिल्या रांगेत 1 झाड लावलेलं आहे आणि एकेकने वाढवलेलं आहे, मग डी पण 1 येणार. 25 एकूण रांगा आहे, त्यामुळे एन बरोबर 25 आणि एस 25 म्हणजे 25 रांगेतील एकूण झाडे काढायचे आहेत म्हणून एस 25. एस एनचा फॉर्म्युला वापरा. एस एन बरोबर एन छेद